एका बिगर सर्कलच्या आतमध्ये स्मॉलर सर्कल असेल तर हे सुद्धा टचिंग सर्कल्स आहेत, पण ह्याच्यामध्ये एक सर्कल दुसऱ्याच्या आतमध्ये. तर ह्या पॉईंटमध्ये जो कॉमन पॉईंट आहे त्या कॉमन पॉईंटमधून एकच टँजंट आपण काढू शकतो. हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण बघूया क्लास 10th मॅथ्स मधला. द क्वेश्चन इज हाऊ मेनी टँजंट्स कॅन वी ड्रॉ टू अ सर्कल इफ दोज टू सर्कल्स आर टचिंग सर्कल्स. म्हणजे दोन टचिंग सर्कल्स जर असतील तर त्याला आपण कॉमन टँजंट्स किती काढू शकतो. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज दोज टू सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. म्हणजे इथं एक सर्कल आपण घेतलाय, दुसरा एक सर्कल आपण ह्या बाजूने घेतला ज्याच्यामध्ये ते दोन्ही सर्कल्स फक्त एका पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील. सो दीज आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता ह्या दोन सर्कल्ससाठी आपण एक कॉमन टँजंटमध्ये या कॉमन पॉईंटमधून काढू शकतो. सो दिस इज द फर्स्ट टँजंट. आणखी एक कॉमन टँजंट ह्या बाजूने अशी काढू शकतो आणि खालच्या बाजूला म्हणजे एकूण 3 टँजंट्स आपल्याला काढता येतात इफ द टू सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता हे तर झालं एक्सटर्नली टचिंग सर्कल्ससाठी. पण जर ते इंटरनली टचिंग सर्कल्स असतील, याचा अर्थ एका बिगर सर्कलच्या आतमध्ये स्मॉलर सर्कल असेल तर हे सुद्धा टचिंग सर्कल्स आहेत, पण ह्याच्यामध्ये एक सर्कल दुसऱ्याच्या आतमध्ये. तर ह्या पॉईंटमध्ये जो कॉमन पॉईंट आहे त्या कॉमन पॉईंटमधून एकच टँजंट आपण काढू शकतो. कारण दुसऱ्या केसमध्ये जर आपण ह्या स्मॉलर सर्कलला टँजंट काढायचा प्रयत्न केला तर ती स्मॉलर सर्कलसाठी टँजंट होईल, पण बिगर सर्कलसाठी मात्र ती सेकंड असणार आहे. त्यामुळे अशी दुसरी कुठली टँजंट आपण काढू शकत नाही. इफ दोज टू सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल्स, ओनली वन कॉमन टँजंट कॅन बी ड्रॉ.